पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुदावं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विहिरू। हरिओम तसदिती सूत्राचे जी सार कृपेचा सागर पांडुरंग। हरिओम दत्त उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग। सर्वस्व व्यापिले सर्वाई निराळे वेदाचे ते मूळ तुका म्हणे। हरिओम दत्त उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग। जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग समितीतील महाराजांचं उपास्य परब्रह्म परमात्मा भगवान पांडुरंगाचं तत्वता आणि स्वरूपता लक्षण अभिव्यक्त करणारा अशा प्रकारचा एक अभंग आज निरूपणाला निवडलेला आहे। खरं तर आज समग्र भारतवर्ष आणि विशेष करून समग्रच विश्व कोरोनासारख्या महाभयंकर अशा रोगाच्या भीतीनं भयग्रस्त आणि एक प्रकारचं ते विचलित झालेलं आहे। अशा आपत्तीच्या काळामध्ये काही वैचारिक चिंतन आपल्याकडून घडावं या उदात्त आणि सदेतून खरं तर या प्रवचन मालेचं आपण या ठिकाणी प्रत्यायोजन केलेलं आहे। जगद्गुरु तुकोबा यांचं कुलदैवत परमात्मा पांडुरंग। तुका म्हणे जाते संकादिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग। धर्मशास्त्रामध्ये कुलदेवता कुलधर्म आणि कुलाचार याचं अनन्य साधारण अशा प्रकारचं मूल्य आहे। तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा परंपरेनं माझ्या पूर्वजांची अशा प्रकारची मिराशी आहे, म्हणजे परंपरेचा अधिकार हक्क मला आहे। तुझी चरण सेवा पांडुरंगा। याचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराजांचे मूळ पूर्वज संत विश्वंभर बाबा हे पंढरीचे वारकरी। सातारा जिल्ह्यात पाचगणीच्या पायथ्याला जावळी गाव आहे। सरदार विश्वंभर बाबा हे तुकोबांचे मूळ पूर्वज पंढरीचे वारकरी होते। पुढे बाबांना देहू परगाणा मिळाला म्हणून संत विश्वंभर बाबा हे देहूला आले। ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन विश्वंभर बाबांचं व्यक्तित्व वारकरी संप्रदायामध्ये नोंदवलेलं आहे। म्हातारपणामुळे बाबांना पंढरीला जावे ना म्हणून पांडुरंगाने दृष्टांत देऊन सांगितलं की बाबा आता तुम्ही पंढरपूरला येऊ नका, मीच येतो देहूला। आंबियाच्या वनात आलोय असा दृष्टांत दिला। आंबियाचं वन म्हणजे बाबांचं जहागीरदारीचं इनामदारीचं शेत। त्या ठिकाणी तुळशीबुका सुगंध दरवत असे, तिथे जमीन खोदा, तिथं मी तुम्हाला सापडेल म्हणून बाबांनी भाविकांना बरोबर घेताना आंबियाच्या वनात आले। संत मैपती महाराजांनी मोठं उत्तम प्रकारचे वर्णन महाराजांच्या चरित्र ग्रंथामध्ये केलेलं आहे। ज्या ठिकाणी तुळशीबुका सुगंध दरवत होता तिथे जमीन खोदली तर स्वयंभू विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती तुकोबा यांना मिळाल्या। अर्थात त्या मूर्ती घेऊन बाबा घरी आले आणि आपल्या नांदत्या वाड्यामध्ये त्या मूर्तीची स्थापना केली। सध्या देहू गावामध्ये जे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे हा संत तुकोबा यांच्या पूर्वजांचा म्हणजे विश्वंभर बाबांचा नांदता वाडा। त्या महाराष्ट्रामध्ये पहिलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर जर कोणी उभारलं असेल तर तुकोबा यांच्या मूळ पूर्वजांनी विश्वंभर बाबांनी त्या काळातील सर्व संतांनी उद्घोष केला की धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव जेथे नांदे देव पांडुरंग। अर्थात विश्वंभर बाबा त्या मूर्तीची सेवा करायची आपला नेमधर्म करत होते। बाबांचे दोन पुत्र होते, हरी आणि मुकुंदा नावाचे। बाबांच्या पश्चात हरी आणि मुकुंदा मूर्तीची सेवा करायचे विश्वंभर बाबांचा नेमधर्म चालवत होते। पुढे क्षात्रवृत्तीने त्यांनी सैन्यामध्ये नोकरी पत्करली
देवगिरीचे राजे कृष्णरायाच्या पदरी तर ते सरसेनापती झाले, पण दुर्दैवानं दोघही बंधू प्रचक्रात मारले गेले. आमाई मातेला दुःख झालं की आपला वंश बुडाला, म्हणून आंबाईने आंबवडा फोडला. परंतु विश्वंभर बाप त्यामध्ये हरी महाराजांची पत्नी गरोदर होती. मुकुंद महाराजांची पत्नी मात्र सती गेली. हरीच्या पत्नीला घेऊन आमाई देहूला परत आलेली आहे. नवला कुंभ्र हे तिचं माहेर होतं. त्या ठिकाणी ती प्रसूत झाली. विठोबा नावाचा मुलगा झाला. पुढे विठोबाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कानया, कानयाचे बोलोबा, बोलोबाचे तुकोबा, वंश परंपरा दासमी अंकित. अशा प्रकारची तुकोबा यांच्या घराण्याची किंवा पूर्वजांची मूळ परंपरा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की प्रभू की हे माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी, त्याचा धरणाभिमान करीन आपुले जतन. परंपरेनं तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे भक्त होते, उपासक होते, पंढरीचे वारकरी होते, असा त्याचा निष्कर्ष निघतो. खऱ्या अर्थानं जर बघितलं तुकोबांचं चरित्र मोठं अद्भुत आणि अपूर्व आहे आणि तो माझ्या अभ्यासाचा विषय आहे. मी जे संशोधन मांडलं विद्यापीठापुढे ते जगद्गुरु तुकोबांच्या चरित्र आणि तत्वज्ञानावर. आज या महाराष्ट्रामध्ये जेवढे म्हणून विद्यापीठ आहेत त्या ठिकाणी तो ग्रंथ अभ्यासाला गेलेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये संत तुकाराम चेअरवर मी अनेक वर्ष अध्यापनाचं म्हणजे प्रमुख पदाचं आणि प्राध्यापक पदाचंही काम बघितलं. अनेक जिज्ञासू अभ्यासक उपासक विद्यार्थ्यांनी संशोधन करत असताना जगद्गुरु तुकोबांचं चरित्र किंवा तत्वज्ञानाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना अभ्यासाचे अनेक स्रोत आम्ही आतापर्यंत सांगितलेले आहेत. खरं तर अनेक अभंग हे जगद्गुरु तुकोबांच्या चरित्राचे एक प्रकारचे स्रोत आहेत, असा एक त्याचा अर्थ आहे. तुकोबांच्या चरित्राचा अभ्यास करताना तुकोबरायांच्या गाथा संहितेचा म्हणजे अभंगांचाही अभ्यास करणं हे अत्यंत क्रमप्राप्त आणि गरजेची बाब अशा प्रकारचं आहे. तुकोबरायांच्या चरित्राचा विचार करत असताना तुकोबरायांच्या शिष्या होत्या संत बहिणाबाई महाराज शिवरकर. खरं तर मराठवाड्यामध्ये शिवरी या ठिकाणी संत बहिणाबाई नावाच्या साधुवर्या झाल्या, ब्राह्मण स्त्री होती. परंतु तुकोबरायांची अनेक सत्पुरुषांच्या मुखातून सत्कीर्ती ऐकल्यानंतर असे सद्गुरू मिळावेत, भेट व्हावी त्यांची, म्हणून तुकाराम महाराजांनी ती भूमिका जाणून स्वप्नामध्ये त्यांना अनुग्रह दिला. अभ्यासाकरता दिदले पुस्तक मंत्र गीता असं बहिणाबाईंनी आपल्या अभंगातून हे वर्णन केलेलंच आहे. त्या बहिणाबाई तुकाराम महाराजांची भेट घेण्याकरता आशीर्वाद मिळवण्याकरता प्रत्यक्षपणे देहूला आल्याचा एक इतिहास आहे. जेव्हा विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये तुकोबाराया कीर्तन करत तेव्हा बहिणाबाई आनंदवरीत बसून तुकोबांचं कीर्तन ऐकायचा, असा एक त्याचा महत्वाचा संदर्भ आहे. बहिणाबाईने अनेक अभंगातून जगद्गुरु तुकोबांचं चरित्र प्रस्तुत केलेले गायलेलं आहे. तेव्हा तुकोबरायांच्या चरित्राचा मूलभूत अभ्यास करण्याकरता संत बहिणाबाईची अभंग संहिता, अभंग गाथा या अभ्यासकांना वाचावी लागते, असा त्याचा अर्थ होतो. तुकोबरायांचे आणखी एक शिष्य होते, त्यामध्ये विशेष करून चाकणचे कमावीदार होते. तेव्हा मला वाटतं याही भूमिकेचा या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. तेव्हा तुकोबांची कीर्ती ऐकून तेही तुकोबांना भेटले, तुकोबांचा त्यांनी अनुग्रह घेतल्याचा इतिहास आहे. यामध्ये महत्वाच्या भूमिका मला या ठिकाणी मांडायच्या की तुकोबरायांचे एक शिष्य निळोबाराय होते. पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर या ठिकाणी रामलिंग संस्थान आहे. तिथले पूजाधिकारी नीलकंठ कुलकर्णी पुढे संत निळोबाराय रूपाने ते प्रसिद्धीला आले. खरं तर तुकोबरायांच्या हयातीमध्ये निळोबाराय नव्हते, परंतु तुकोबांची कीर्ती ऐकली त्यांनी. तुकोबांचे कनिष्ठ पुत्र तपोनिधी नारायण महाराज आणि त्यांची तीर्थयात्रेच्या निमित्तानं भेट झाली. तुकोबांची अपूर्व कीर्ती ऐकून त्यांच्या समयी ते देहूला आले आणि नांदुरकीच्या बेटात इंद्राणीच्या तीरावर त्यांनी अनुष्ठान केलं. 42 दिवस धरणं धरलं
महाराजांनी येऊन त्यांना दर्शन अनुग्रह दिला. येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. अशा पद्धतीनं निळामणे मज उपदेश केला. संप्रदाय दिला सकळ जन. निळोबरांनी अनेक अभंगातून जगद्गुरु तुकोबांचं चरित्र प्रतिपादन केलेले मांडलेलं आहे. चरित्राचा अभ्यास करताना निळोबराची अभंग संहिता, अभंग गाथा देखील वाचावी लागते. असा एक त्याचा महत्वाचा भाग आहे. अनेक लोक तुकोबांच्या सहवासात होते. खरं तर कडूचे गंगाराम पंत मवाळ, वाघोलीचे रामेश्वर भट्ट, चिखलीचे मल्हार पंत कुलकर्णी, आबाजी पंत कुलकर्णी, कोंडो पंत लोहकरे, देहूचे ग्रामजोशी महाजी पंत हे त्या काळातले दशग्रंथी ब्राह्मण जगद्गुरु तुकोबांचे शिष्य होते, द्रुपदे होते. नावजी माळी, शोभा कासार, सोनबा ठाकर, मालजी गाडे, काणोबा राय, गवरशेट वाणी, संताजी महाराज जगनाडे, अन्य जमातीतले लोक या सर्वाबरोबर तुकोबा भजन कीर्तन करत. आणि तुकोबांच्या भजन कीर्तनाची अपूर्वता फार मोठी होती. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे हे जगद्गुरु तुकोबांचे त्या संबंधी असणारे उद्गार हे फार महत्वाचे आहेत. तेव्हा या सर्वांच्या चरित्राचा अनुबंध जगद्गुरु तुकोबांच्या चरित्राशी येतो. मला या ठिकाणी आणखी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे की जगद्गुरु तुकोबांचं चरित्र जे मूलभूत रीतीनं मांडलं गेलं ते तुकोबांचे पंत होते गोपाळ महाराज. आणि अनेक ओव्यांमधून, कवनामधून अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबांचं चरित्र मांडलेलं आहे. खरं तर अभंग गाथेच्या शेवटी जी अष्टोत्तर शतनामावली वारकरी म्हणतात अभंग पारायण केल्यानंतर, ही नामावली ही एक प्रकारची जगद्गुरु तुकोबांचं चरित्रच आहे. या प्रत्येक नामावर मी स्वतंत्र असं भाष्य लिहिलेलं आहे. तेव्हा जगद्गुरु तुकोबांचं चरित्र समजून घेण्याकरता गोपाळ महाराजांची नामावली हा एक महत्वाचा संदर्भ आपल्याला मिळतो. आणि शेवटीच मला या ठिकाणी मुद्दाम एक गोष्ट आपल्या पुढे मांडायची आहे की अहमदनगर जिल्ह्यात ताहराबाद या ठिकाणी संत मैपती महाराज नावाचे साधुवर्य झाले. जगद्गुरु तुकोबांच्या कालखंडामध्ये ते नव्हते, पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मैपती महाराज यांच्यामध्ये एक अर्थानं 150 वर्षाचं अंतर दिसतं. पण तुकोबांची कीर्ती आणि तुकोबांचा अधिकार जाणून आणि तुकोबारायासारखे संत आपल्याला भेटावे, त्यांनी आपल्याला कृतार्थ करा म्हणून त्यांनी ताहराबादच्या घनदाट जंगलात अनुष्ठान केलं. महाराजांनी येऊन त्यांना दर्शन अनुग्रह दिला असा एक इतिहास वारकरी संप्रदायामध्ये सांगितला जातो. आणि मैपती महाराजांनी जगद्गुरु तुकोबांचं सर्व चरित्र एकत्र करून त्याची अत्यंत उत्तम रीतीनं साक्षेपी अशा प्रकारची पोथी निर्माण केली. याचा अर्थ असा आहे की हे अनेक स्रोत तुकोबांच्या चरित्राचे आहेत. आज या कालखंडामध्ये जगद्गुरु तुकोबांचं चरित्र एका साक्षेपानं, संशोधन पद्धतीनं आणि अभ्यास परंपरेनं मी आपल्या पुढे काही अंशी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज पहिला दिवस आहे आणि ऑनलाईन म्हणजे एक प्रकारचं आपण सहजपणे या गोष्टी पाहू शकतो, ऐकू शकतो. अशा पद्धतीनं आपल्या पुढे माझे काही विचार या ठिकाणी मी मांडणार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग आज आपण या ठिकाणी मुद्दाम निरूपणाला, विश्लेषणाला घेतला आहे. खरं तर या अभंगातून त्यांनी वस्तू निर्देश मंगल गायलेलं आहे देवाचं. आणि तुकोबांचं कुलदैवत परमात्मा पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. तुकोबांचं सर्व विलक्षणच होतं. काही भाविकांनी विचारलं की महाराज तुमचा कुलधर्म काय? महाराज म्हणायचे आमचा कुलधर्म पंढरीची वारी आहे माझी घरी. तुमचा कुलाचार काय? तर भजन कीर्तन हा माझा कुलाचार आहे. कुलाचार नाम विठोबाचे आणि पांडुरंग श्री विठ्ठल हे माझं कुलदैवत आहे. याचा अर्थ धर्मशास्त्रामध्ये कुलधर्म, कुलाचार आणि कुलदेवता याचं फार मोठं मूल्य प्रतिपादन केलेलं आहे. कुलधर्म ज्ञान, कुलधर्म साधन आणि कुलधर्म निदान हाताचढे असा जगद्गुरु तुकोबांचा संदेश या निमित्तानं मी आपल्या पुढे मांडतो. मानवी जीवन आरोग्यानं, विचारानं
समृद्ध व्हावं, चांगलं राहावं, योग्य राहावं याकरता आपल्या पूर्वजांच्या परंपरा यथोचित चालवणं हे अनुवंशजांचं कर्तव्य आहे, काम आहे, जबाबदारी आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबांनी आपल्या पूर्वजांची परंपरा यथोचित पद्धतीनं पुढे अशा प्रकारची चालवलेली आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज जगद्गुरु पदावर गेले. खरं तर आतापर्यंत आपण तीनच जगद्गुरु हे शिरसावंद्य मानलेले, त्यामध्ये तुकाराम महाराजांचा आपण महत्वाचा उल्लेख करतो. पहिले जगद्गुरु परब्रह्म परमात्मा भगवान कृष्णचंद्र, की ज्यांना जगद्गुरु म्हटले, कृष्ण म्हणणे जगद्गुरु. त्यानंतर श्रीमद आद्य शंकराचार्य यांना द्वितीय जगद्गुरु ही भूमिका पार पाडावी लागली. आणि त्यानंतर संत नवराणी वर्णन केल्याप्रमाणे जगद्गुरु तुका अवतारनामयाचा, आणि तुकाराम महाराजांना त्यांनी अवतारी म्हटलंय. आणि तुकोबारा हे अवतारी संत होते, कारण महाराजांचे पूर्व अवतार आहेत. महाराजांचा प्रथम अवतार भक्त प्रल्हाद, द्वितीय अवतार अंग, तृतीय अवतार उद्धव, चतुर्थ अवतार नामदेव आणि पंचम अवतार तुकाराम महाराज आहेत. महाराजांनी विदितच केलेलं आहे की जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, येतो जातो आम्ही देवाच्या सांगात, तुका म्हणे गात रामनाम. अशा प्रकारची मोठी भूमिका आहे. अवतारी होते, पूर्वजांची परंपरा होती. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगातून जे वर्णन केले ते वेदानं श्रुतीनं जे वर्णन केलं तशा पद्धतीनं केलेलं वर्णन आहे. खरं तर वेद दया गाती, श्रुती म्हणती नीती नीती, असं पांडुरंगाच्या संबंधी जगद्गुरु तुकोबर यांचं प्रतिपादन आहे. तुकोबरांची अभंग गाथा हा संहिता शब्द मी जो वापरलाय तो मंत्र या अर्थाने वापरला आहे. गुरुदेव प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर तुकोबरांच्या अभंगांना तुकोपनिषद म्हणायचे, असा त्याचा अर्थ आहे. पाचवा वेद अशा प्रकारचं प्रतिपादन करत होते ते, आणि ही गोष्ट खरी आहे. खरं तर तुकोबरांची अभंग गाथा ही 4 वेदाचं निरूपण आहे. ही गोष्ट कुणालाही नाकारता येणार नाही. ज्या कालखंडामध्ये तुकोबरांचा अवतार झाला तो कालखंड थोडा विलक्षण होता. वेद अध्ययनात न श्री शूद्रस्य अधिकार हा. पण गंमत अशी होती की वेदाचे गहर न कळे पाठका, ज्यांना अधिकार होता ते वेद पाठकांना अर्थ कळत नव्हता आणि इतरांना अधिकार नव्हता. अधिकार लोकांनाही रा. अशा आपत्तीच्या कालामध्ये जगद्गुरु तुकोबर यांचा अवतार झाला. पण सुदैवानं तुकोबर यांच्या बुद्धीला आपोआप वेदार्थ स्फुरण पाहू लागला. याची काही कारण आहेत. खरं तर तुकोबांच्या चरित्राचा आरंभ इथून होतो. महाराजांचं पहिलं लग्न हे वयाच्या 13व्या वर्षी झालं. लोहगावच्या मोझेनंदाराची कन्या रुक्माबाई ही जगद्गुरु तुकोबर यांच्या प्रथम पत्नी, प्रथम भार्या. त्यांना संतू नावाचा मुलगाही झाला होता. पण 1629 मध्ये महाराष्ट्रामध्ये भयानक दुष्काळ पडला. आणि त्या दुष्काळामध्ये अन्न करता लोक मरत होते. त्यामध्ये महाराजांच्या धर्मपत्नी आणि मुलगाही मृत झाला, असा त्याचा अर्थ आहे. दुष्काळी अटेले द्रव्य नेला मान, श्री एकी अन्न करता मेली. आपत्ती म्हणून जगद्गुरु तुकोबरांना दुसरी पत्नी संत बोलोबानी केली, आसक्ती म्हणून. गंमत असे की आपण अनावधानाने बोलतो की पहिल्या पत्नीला दमा होता म्हणून दुसरी पत्नी केली. हे मला काही पटत नाही. तुकोबाराय काय आसक्त नव्हते, तुकोबाई विरक्त होते, त्यागी, असं त्यांचं व्यक्तित्व होतं. पहिली पत्नी मृत झाली म्हणून संत बोलोबांनी त्यांच्या वडिलांनी त्यांना दुसरी पत्नी केली, असा त्याचा संदर्भ लावणं हे मला वाटतं कर्मप्राप्त गोष्ट आहे. आणि म्हणून एका दृष्टीनं विचार केल्यानंतर प्रथम पत्नी रुक्माबाई मृत झाल्या, संतू गेला, ज्येष्ठ बंधू सावजी महाराज विरक्त होऊन हिमालयात निघून गेले. आणि सर्व प्रपंचाचा भार जगद्गुरु तुकोबांच्या अंगावर आला. आणि महाराज एका अर्थानं प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये त्रासले गेले. त्या अर्थाचं त्यांनी प्रभूला विदित पण केलेलं आहे की संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. आणि अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांना त्याग निर्माण झाला, विरक्ती निर्माण झाली. प्रभूनं आपल्याला दर्शन दिलं पाहिजे, काहीतरी अनुभव आला पाहिजे, अशी त्यांच्या अंतःकरणात तीव्र इच्छा झाली. आणि न सांगता न बोलता तुकोबांनी घर सोडलं
आणि देहूपासून 8 मैल अंतरावर असणारा भामचंद्र डोंगर, त्या भामचंद्र डोंगरावर एका निर्जन स्थानात एका घळीमध्ये एका शिळीवर बसून त्यांनी अनुष्ठान सुरू केलं. तुकोबांची प्रथम साधनास्थली ही भामचंद्र डोंगर आहे. देहू गावापासून 8 मैल अंतरावर. 6 मैलावर घोरडा डोंगर आहे, 2 मैलावर भंडारा डोंगर आहे. तुकोबांची साधनास्थली भंडारा, भामचंद्र, घोराडा, कारंजा, मावल्या एकांतात जाऊन तुकोबा देवाला आळवत होते. पण अंतकरणात तीव्र वैराग्य झाल्यानंतर प्रथमतः अनुष्ठान महाराजांनी जे केलं ते भामचंद्रावर केलं. हा जगद्गुरु तुकोबांच्या एकूण चरित्राचा मूलस्रोत आहे. भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, रुक्कीस्तरावली परब्रह्मी. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय ईश्वर प्रणिधान करताना, प्रभूचं स्मरण करत असताना महाराजांच्या अंगाला सर्प, विंचू, व्याघ्र झुंबतो. जे जंगल होतं ते निर्जन होतं. सर्प, विंचू, व्याघ्र अंगाचे झुंबले. पिडू जे लागले सकळी, असं तुकोबांनी एका अभंगातून वर्णन केलेलंच आहे. पण तरी सुद्धा तुकोबांची वृत्ती, अंतःकरण स्थिती विचलित झाली नाही. मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे की 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला आणि विठोबा भेटला निराकार. 15 दिवसामध्ये जगद्गुरु तुकोबांना पांडुरंगाने दर्शन दिलं आणि अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकाराम महाराज साक्षात्कारी संत झाले. महाराजांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये असा भाग सांगितला की यावर या झाली कवित्वाची स्मृती. साक्षात्कारानंतर जगद्गुरु तुकोबांना अभंगांचं स्फुरण झालेलं आहे. तुकोबांचे अभंग ही साक्षात्काराची स्फुरण आहे. मला मुद्दाम या ठिकाणी मांडायचं आहे. एखादा कवी किंवा एखादा साहित्य आणि काव्य करतो तसे तुकोबांचे अभंग नाही. तुकोबांचा मी बोलतोय, सांगतोय, याचा अर्थ परमात्मा माझ्या मुखातून बोलतोय. का म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल. आणि अशा पद्धतीनं तुकोबांची अभंगवाणी ही आर्षवाणी आहे, ऋषीची भाषा आहे, ही अनुभूतीची स्फुरण आहेत. आणि महत्वाची गोष्ट, वेदच त्यांच्या मुखातून अभंग रूपानं प्रसवू लागला. परंतु तुकोबांच्या मुखातून अभंग रूपानं वेदाचे सिद्धांत किंवा वेदाच्या एक भूमिका का प्रसवू लागल्या, का तुकोबा बोलू लागले, तर याचं काय कारण असू शकेल. तर मूळ संदर्भ असा आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्या पुराण ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की बाळध्रुव हा मधुवनामध्ये तपश्चर्येला बसला असताना, त्या ठिकाणी बाळध्रुव तपश्चर्या करताना प्रभू त्या ठिकाणी प्रगट झाले आणि बाळध्रुवाची अवस्था पण प्रभूला अत्यंत संतोष वाटला, आनंद वाटला. आणि म्हणून आपला शंख, पांचजन्य नावाचा शंख त्यांनी सहजपणे बाळध्रुवाच्या गालाला लावला प्रगट होऊन. पण चमत्कार असा झाला की त्या शंखाचा स्पर्श झाल्याबरोबर तो अज्ञानी ध्रुव होता पण वेदमतीनं बोलू लागला. ना तरी मधुवणी ध्रुवासी केले, जैसे कपोल शंके शिवतले, तो वेदाचे मती ठेरी लागला बोलो प्रसाद. जशी ज्ञानेश्वरी निगमवल्ली आहे तशी तुकाराम महाराजांची अभंग गाथा देखील निगमवल्ली आहे. हा आमचा विश्वास आहे, ही आमची श्रद्धा आहे, हा आमचा एक प्रकारचा सिद्धांतच आम्ही मानत असतो. जगद्गुरु तुकोबांच्या मुखातून वेद अभंग रूपानं अशा प्रकारचा प्रगट होऊ लागला, अभिव्यक्त होऊ लागला की जगद्गुरु तुकोबांच्या अभंग. खरं तर संदर्भ नोंदवायला हरकत नाही. रामेश्वर भट्ट हे दशग्रंथी ब्राह्मण, पुण्याचे धर्माधिकारी. आयुष्यभर त्यांनी तुकोबाशी वैर केलं, शत्रुत्व केलं. परंतु जेव्हा तुकोबांचा अधिकार आणि योग्यता समजली तेव्हा रामेश्वर भट्ट तुकोबांना शरण गेले, पट्टशिष्य झाले आणि जगद्गुरु तुकोबांचा त्यांनी अनुग्रह घेतला. तेव्हा तत्कालीन कर्मठ सनातनी ब्राह्मण संतापले, शास्त्री बाबा काय केलं तुम्ही? एका कुंब्याला तुकारामानं गुरु केलं का? ब्राह्मणांनी इतर वर्णाच्या लोकांना गुरु करावं का? तुम्हाला धर्मशास्त्र माहीत नाही का शास्त्री बाबा? तेव्हा रामेश्वर भट्ट ब्राह्मणांना समजावून सांगतात की ब्राह्मणो असं बोलू नका. तुम्ही पंडित असाल, पंडित वैदिक अथवा दशग्रंथी असे तुम्ही असाल तरी सरी न पवती तुकयाची. पण तुकोबांचं सामर्थ्य तुम्ही
जाणू शकत नाही, तुकोबांच्या सामर्थ्याची बरोबरी तुम्ही करू शकत नाही. तैसा नो हे तुका वाणी व्यवसायी. तुकोबांच्या अभंग म्हणजे अमृताची वाणी वरुषाला अशुद्ध करी त्या अशुद्ध ऐसा कोण. चौवेदाचे हे केले विवरण अर्थही गहन करोनिया. तुकोबरायांचे अभंग म्हणजे 4 वेदाचं विवरण आहे असा त्याचा मूळ संदर्भ आहे. खरं तर सांगायला या ठिकाणी हरकत नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून वेद प्रसवू लागला आणि तुकाराम महाराजांनी त्या वेदाच्याच ऋचा, वेदाचेच मंत्र, वेदाचेच सिद्धांत अभंग रूपानं मांडायला सुरुवात केली असा त्याचा अर्थ आहे, नाही का. आणि म्हणून आज काही संदर्भ मी आपल्या पुढे अशा अर्थाने मांडतो. हरिओम तत्सदिती सूत्राचे जे सार, कृपेचा सागर पांडुरंग, हे जगद्गुरु तुकोबांनी जे वर्णन केलंय ते वेदानं श्रुतीनं केले हे वर्णन आहे पांडुरंगाचं किंवा देवाचं. श्रुतीला परमात्मा कळला नाही ही गोष्ट जरी खरी असली, पण श्रुतीनं वर्णन केलं असा आमचा विश्वास आहे. श्रुतीनं प्रभूचं वर्णन करण्याचा मोठा प्रयत्न केला आणि तुकाराम महाराजांनी त्या संबंधी आपले विचार मांडलेले, नाही का. आणि म्हणून हरिओम तत्सदिती सूत्राचे जे सार, परमात्मा पांडुरंग. कारण पांडुरंगाला ज्या संज्ञा आहेत त्या अर्थाच्या संज्ञा आहेत. त्याला परब्रह्म म्हटलंय, परमात्मा म्हटलंय, भगवान उपाधीनं त्याला युक्त म्हटलंय. अनंत ब्रह्माचे जे का निज ब्रह्म ते हे परब्रह्म विटेवरी असं संत नामदेवांनी केलेलं वर्णन आहे. कुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा. भारतीय तत्वज्ञानामध्ये ब्रह्म परब्रह्म या ज्या संज्ञा आहेत याचाही विचार होणं आवश्यक आहे. बृहिरुद्धव असं त्याचं सूत्र आहे. ब्रह्मनाथ ब्रह्म, निर्तिशय व्यापक वस्तूला ब्रह्म म्हणतात. अर्थात ज्या वस्तूला देश काल वस्तू परिच्छेद नाहीत, सजातीय विजातीय स्वगत घेत नाही, अशी परिच्छेदरहित आणि भेदशून्य वस्तू म्हणजे ब्रह्म. तेव्हा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले की, किंवा ते हे ब्रह्म विटेवरी ब्रह्म तव दिसत आहे नीट, अशा प्रकारचं जे केलेलं वर्णन आहे. पांडुरंगाला आमचे संत आणि शास्त्रकार परब्रह्म या शब्दानं संबोधतात. जगद्गुरु शंकराचार्य यांनी पांडुरंग स्तवनामध्ये परब्रह्मलिंग म्हटले, परब्रह्माचंही चिन्ह आहे. तेव्हा हा परब्रह्म परमात्मा, त्याही बरोबर त्यालाच परमात्मा शब्द वापरलेला आहे. परमात्मा म्हणजे या सृष्टीमध्ये जेवढे म्हणून आत्मे आहेत, समग्र विश्वामध्ये जेवढे म्हणून आत्मे, संपूर्ण विश्वाचा आत्म्याचा जो आत्मा तोची परमात्मा विटेवरी असे वर्णन आहे. आणि षड्गुण संपन्न तो असल्यामुळे यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत असं षड्गुण संपन्न कृष्णस्तु स्वयं भगवान असा हा भगवान आहेत, परब्रह्म आहेत, परमात्मा आहेत. आणि या परमात्म्याचा परिचय लोकांना घडावा, साधकांना जिज्ञासूंना घडावा, याकरता जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगातून हे केलेलं वर्णन आहे. खरं तर हे लक्षणात्मक वर्णन आहे. लक्षण या वाक्यवृत्तीचा अर्थ असा आहे, असाधारण धर्मोई लक्षण. वस्तू कळण्याकरता वस्तूचं लक्षण करावं लागतं. भारतीय तर्कशास्त्राचा अधिनियम आहे, नाही प्रतिज्ञा मात्रेन वसुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वसुसिद्धी. आणि ते लक्षण निर्दुष्ट पाहिजे, दूषणत्रय रहित पाहिजे, म्हणजे अव्याप्ती अतिव्याप्ती असंभव दोष रहित ते लक्षण पाहिजे. अशा पद्धतीचं एक निर्दुष्ट लक्षण, ज्या लक्षणामध्ये वाक्यवृत्तीमध्ये अव्याप्ती नाही, अतिव्याप्ती नाही, असंभव आदी दोष नाही. तर कसं आहे की त्यावेळेला आपण एखाद्या वस्तूचं लक्षण करतो आणि अव्याप्ती न करतो. अव्याप्ती म्हणजे लक्षण वस्तूच्या काही भागातच असणं, या दोषाला म्हणतात अव्याप्ती दोष. उदाहरणार्थ काळी ती गाय असं गायीचं लक्षण केलं, पण ढवळ्या म्हणा, आभाळ्या म्हणा, जांभळ्या रंगाची गाय असते, म्हणजे कपिलत्व हे लक्षण अव्याप्ती आहे.
लक्षण वस्तूत असूनही, लक्षामध्ये असूनही इतर वस्तूंच्या ठिकाणी असणं, या दोषाला म्हणतात अतिव्याप्ती दोष. उदाहरणार्थ, जिला 2 शिंगे ती गाय असं गायीचं लक्षण केलं, पण बैल म्हणा, रेडा म्हणा, म्हैस म्हणा, यांनाही 2-2 शिंगे असतात. म्हणजे 2 शिंगे असणारी गाय हे गायीचं अतिव्याप्ती लक्षण होऊ शकेल. जिच्या पायाला खुर ती गाय हे गायीचं असंभव लक्षण आहे. गायीच्या एका पायाला 2 खुर असतात. एक खुर असलेला प्राणी हा वेगळा प्राणी आहे. घोड्याला एक खुर असतं. तेव्हा ज्या वाक्यवृत्तीमध्ये अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभवादी दोष नाही, अशी निर्दुष्ट वाक्यवृत्ती म्हणजे ते त्या वस्तूचं लक्षण असते. मी अभंगाची पार्श्वभूमी आपल्या पुढे मांडतो या निमित्तानं की, आणि हे लक्षण करत असताना निर्दुष्ट लक्षण असूनही ते तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण अशा 2 लक्षणापैकी या अभंगातलं जे लक्षण महाराजांनी सांगितलं ते स्वरूपता लक्षण आहे. तटस्थ आणि स्वरूप अशी 2 लक्षणं वस्तूची मानली गेलेली आहेत. तटस्थ लक्षण म्हणजे जे लक्षण वस्तूमध्ये कधी असतं कधी नसतं. कादाची सती व्यावर्तकत्वम, लक्षण असते नसते हे सांगता येत नाही. उदाहरणार्थ, एका गावात एक पाहुणा आला आणि मारुती मंदिराच्या ओट्यावर बसून लोकांना विचारलं, का हो गोविंदराव पाटलांचं घर कुठं आहे? गोविंदराव पाटलांचं घर कुठं आहे? ओट्यावरच्या लोकांनी सांगितलं, गोविंदराव पाटलांचं घर ना हो, कावळा बसलेलं घर. की त्यांचंच घर होतं, पण कावळा कधी असतो कधी नसतो. कावळा बसलेलं घर हे जे लक्षण आहे ते तटस्थ लक्षण आहे. स्वरूप लक्षण म्हणजे स्वरूपम सत व्यावर्तकत्वम, स्वरूपच ज्याचं जे आहे. तेव्हा पांडुरंगाचं तत्वता स्वरूप कसं आहे हे सांगण्याकरता तुकाराम महाराजांनी हरिओम तसत, हरिओम तसत इति सूत्राचे जे सार, हे सूत्राचं सार आहेत. हरि, ओम, तद आणि सद या सूत्राची 4 पद आहे. खरं तर सूत्र शब्दाचा अर्थ अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. तसं माऊली म्हणता, सूर्याचं बिंब बसकेवढं दिसतं पण प्रकाशात त्रिगुणथोकडे. त्या पद्धतीनं सूत्राची अक्षरं अल्प जरी असली पण अर्थ त्यात व्यापक असतो, गूढ असतो, अगम्य असतो, अशा अर्थाने केलेले वर्णन आहे. त्यामध्ये हरि या पदानं त्याचा आरंभ झालेला आहे. हरि या शब्दामध्ये, संज्ञेमध्ये रू धातू आहे, जो भक्तांचं अंतःकरण हरण करतो आणि अभक्तांचं पाप हरण करतो, त्याला हरि संज्ञा प्राप्त होते. आणि मला इथे मुद्दाम सांगायचं आहे, प्रभूनं अनेक अवतार घेतले. राजा अमरशाकरता दशावतार आहेत. भागवतकार शुकदेवांनी प्रभूच्या 24 अवताराचं कथन वर्णन केलेलं आहे. संहितेमध्ये गर्गांनी अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण, परिपूर्ण 6 प्रकारचे भेद प्रतिपादन केलेले आहेत. पण या सर्व अवतारांना ऋषींनी आणि संतांनी आणि शास्त्रकारांनी हरिया पदानं संबोधलेलं आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी, अशा प्रकारचं केलेले वर्णन आहे. हरिया संज्ञेमध्ये सर्व अवतार समाविष्ट होतात आणि म्हणून अशा पद्धतीनं हरि या शब्दाची रचना आहे. रू या शब्दाचा अर्थ हरण करणे, भक्तांचं अंतःकरण जो हरण करतो आणि अभक्तांचं पाप हरण करतो, त्याला हरी अशा प्रकारची संज्ञा प्राप्त होते. आणि मूळ सांगायचा भाग असा या ठिकाणी, भगवान कृष्णचंद्राला हरियापदानं गोपींनी आणि ऋषींनी संबोधलेलं आहे. आणि कृष्णमूर्ती म्हणजेच श्री विठ्ठल मूर्ती आहे, असा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. गीता जे उपदेशिली ते हे विटेवरी माऊली, नाही का, अशा प्रकारचा एक भाग आहे. किंवा गोकुळाहून म्हणा, द्वारकेहून म्हणा, कृष्णचंद्र परमात्मा पंढरपुरामध्ये आल्याचा वारकऱ्यांचा विश्वास आहे. आणि याही दृष्टिकोनातून पुढे क्रमशः त्याचा आपण नंतर विचार करूया. परंतु या ठिकाणी हरि या शब्दामध्ये
संज्ञेमध्ये समग्र अशा प्रकारच्या देवतांचं स्वरूप अंतर्भूत आहेत. पांडुरंग हे सर्वांचं एक आविर्भूत अशा प्रकारचं स्वरूप आहे. अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्या त्याशी, जसं एकम सद्विप्रा बहुधा वदंती हे जे वेदाचं सूत्र आहे, तसा परमात्मा हा एकम एक आहे, परंतु अनेक रूपानं नटलेला आहे, अनेक रूपानं प्रगटलेला आहे. हरी अशा प्रकारचा असणारा हा व्यापक भाग आहे. हरी शब्दाचा उच्चार केला म्हणजे सर्व देवतांचं स्मरण घडतं. हरी शब्दाचा उच्चार केला सर्व देवतांचं एक प्रकारचं आपल्याकडून चिंतन घडतं, ध्यान घडतं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या उपास्य देवतेचं कुलदेवतेचं स्मरण करताना, लक्षण प्रतिपादन करताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जी संहिता वापरली, हरि ओम तस तद आणि सद, त्यामध्ये हरी शब्दाचा अर्थ आपल्याला मी सांगितला आहे. आणि त्याही बरोबर ओम, कारण परमात्म्याला ओमेती ब्रह्म, प्रणव, आकार, उकार, मकार आणि एकूण 3.5 मात्रात असणारा ओंकार हे परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून पांडुरंगाचं स्वरूप प्रणव पदात येतं, ओम पदात येतं. म्हणून हरि ओम आणि तत्पदाचा अर्थ हे महावाक्य आहे. आपल्याला माहिती आहे की 4 वेदाची 4 महावाक्य आहे. वेद या पदाचा अर्थ विद, ज्ञानी, धातू. प्रकृष्ट ज्ञान म्हणजे वेद. ऋग, यजु, साम, अथर्व 4 वेद आहेत. जटा, शिखा, माला, रेखा, ध्वज, दंड, रथ, घन या मंत्र म्हणण्याच्या विकृत आहेत. उदात्त, अनुदात्त, स्वरित असे मंत्र म्हणण्याचे स्वर असतात. वैदिक वाङ्मयामध्ये वेदाच्या रुचा म्हणण्याच्या, घोकण्याच्या काही परंपरा आहेत, पद्धती आहेत. वैखरी वाणीच्या मूर्धन्य भागातून जो अच निघतो तो उदात्त स्वर, जिभेच्या खालून स्वर निघतो तो अनुदात्त, आणि समाहार स्वरित, उच्च उदात्त, निचे अनुदात्त आणि समाहार स्वरित असं वरदाचरणी लघु सिद्धांतामध्ये याबाबत संज्ञा प्रकरणात सांगितलेलंच आहे. जटा, शिखा, माला, रेखा, ध्वज, दंड, रथ, घन, उदात्त, अनुदात्त, स्वरित असे त्याचे स्वर आहेत. कल्प, शिक्षा, व्याकरण, छंद, ज्योतिष, निरुक्त वेदाचे अंग आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समग्र वेदाचं मंथन केलं आणि अभंग नवनीत बाहेर काढलं, असा आमचा वारकऱ्यांचा ठाम विश्वास आहे. अभ्यासकांचा देखील तशा पद्धतीचा हा भाग आहे. मी माझ्या PhDचं संशोधन करताना विद्यापीठापुढे हा अभ्यास मांडला. वेदाची ऋचा, उपनिषदाचा मंत्र, गीतेचा श्लोक, भागवताचा असणारा मंत्र आणि जगद्गुरु तुकोबर यांचे अभंग असं एक संप्रेषण मी विद्यापीठापुढे मांडलेलं आहे. मला सांगण्याचा भाग असा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे 4 वेद आहेत, ऋग, यजु, साम, अथर्व, कारण वारकरी संप्रदाय हा वैदिक संप्रदाय आहे. वेदाचं प्रागतिक रूप वारकरी संप्रदायानं स्वीकारलेलं आहे. वारकरी संप्रदाय हा वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्ग चालवलो, किंवा वाचा बोल वेदनीती, वेद अनंत बोलिला, वेदाला मानणारा हा संप्रदाय असल्यामुळे, हा एक प्रकारची वैदिक संप्रदाय असल्यामुळे जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगातून वेदानं जसं वर्णन केलं, श्रुतीनं जसं वर्णन केलं, कारण वेद जयागाती श्रुती म्हणती नेती नेती, त्यामध्ये जगद्गुरु तुकोबांनी तोच विचार या अभंगातून मांडलेला आहे. हरी ओम तत् हे वेदाचं महावाक्य आहे. आपल्याला माहिती आहे की भारतीय तत्वज्ञानामध्ये अवांतर वाक्य आणि महावाक्य आहे. ज्या वाक्यानं परब्रह्माचा बोध होतो ते अवांतर वाक्य. आमची प्रवचन कीर्तनही तशा अर्थानं अवांतर वाक्य आहे. परंतु ज्या वाक्यानं जीव आणि ईश्वराचं ऐक्य होतं ते महावाक्य आहे. म्हणून 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत. ऋग्वेदाचं महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म, यजुर्वेदाचं महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी, अथर्ववेदाचं महावाक्य आहे अयम आत्मा ब्रह्म, आणि सामवेदांतर्गत छांदोग्य परिषदामध्ये उद्दालक नावाच्या ऋषींनी
आपल्या श्वेतकेतू नावाच्या पुत्राला आणि शिष्याला ब्रह्मविद्या, आत्मविद्या, पराविद्या सांगताना ज्या वाक्याचा उच्चार केला, ज्या शब्दाचा उच्चार केला ते तत्वमसी हे महावाक्य, हे सामवेदाचं महावाक्य आहे. तेव्हा तत्पदाचा अर्थ हे ब्रह्मनिर्देशक पद आहे. हरिओम तत् आणि सद या पदाचा अर्थ त्रिकालाबाधित. पांडुरंग हा सद आहे. पांडुरंग हा हरि ओम प्रणव स्वरूप आहे आणि तो तद म्हणजे परब्रह्म स्वरूप आहे, म्हणजे तो ब्रह्मनिर्देशक आहे. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नामये सुलभ विठ्ठलराज, अशा प्रकारचं वर्णन त्याचं आहे. आणि सद पदाचा अर्थ भूत भविष्य वर्तमान ज्याचा बाध होत नाही, नाश होत नाही, असं त्रिकालाबाधित असणारं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं श्रुतीने केलेलं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हरिवंत सत हा जो एक प्रकारचं सूत्र आहे, या सूत्राचं सार म्हणजे कृपेचा सागर पांडुरंग. तो कृपेचा सागर आहे. खरं तर पांडुरंग हा कृपेचा सागर आहे. कृपेचा सागर म्हणजे स्त्री असो, शूद्र असो, ब्राह्मण असो, संसारी असो, विरक्त असो, सर्वांचा उद्धार करणारा पांडुरंग आहे, नाही का? हा. आणि मुळामध्ये उंच नीच काही नेणे भगवंत. भक्त कोणत्या जाती जन्माला आला, कोणत्या जमाती जन्माला आला, कोणत्या धर्मात जन्माला आला, त्याचा प्रभू विचार करत नाही. तर इथे कबीर मोमीन लती मुसलमान सेना न्हावी जाण विष्णू भक्त, इथे कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभिदू हरीचे पायी, किंवा चोखा मेळा वंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. भक्ताची तो जात पाहत नाही, जमातीचा विचार करत नाही. तो भक्त पाहिजे ज्यांचा कर्मधर्म नारायण बनलेला आहे. कर्मधर्म ज्यांचा झाला नारायण, त्यांचेनी पावन तिन्ही लोक, हे वारकरी संप्रदायाचं मूळ सूत्र आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचा भाग असा आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाई अधिकार, बाळे नारी नर आदी कोण विषाई, सकळास येते आई अधिकार, किंवा न पाहे अति कुळाचा विचार, ही असणारी भूमिका या संप्रदायाची आहे. आणि पांडुरंग ही त्याचं मूळ सूत्र आहे. कृपेचा सागर या शब्दामध्ये ऐसी कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून, अशा प्रकारचा तो आहे. आणि तो कृपेचा समुद्र आहे. आणि त्याला पांडुरंग का म्हणतायत हे उद्याच्या मी प्रवचनामध्ये आपल्याला सांगेन. खरं तर कोरोना हैमान घालतोय, परंतु या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, त्याही बरोबर मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीगण, प्रशासकीय अधिकारी, जनसामान्य लोक, आणि या भारतवर्षाला आज विचलित अवस्थेमध्ये आपण बघतोय. परंतु त्यांनी केलेलं मार्गदर्शन, या महापुरुषांच्या मार्गदर्शनामुळे, कारण आपल्या धर्माचं मूळ शरीरामध्ये आहे. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. तेव्हा आपलं स्वास्थ्य नीट राहावं, आपलं मन बुद्धी चांगली राहावी, तिचा विस्तार आणि विकास व्हावा, आपल्याला शांतता मिळावी, आपलं आरोग्य स्थिर राहावं. कोरोनासारख्या महामारीतून आपण निश्चितपणे बाहेर पडणार आहोत. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. विशेष करून पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्यावर फार मोठा आहे. आणि म्हणून या निमित्तानं मी प्रभूचरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना चांगला धीर, चांगली ताकद, ऊर्जा आणि आपल्या अंतःकरणामध्ये प्रतिकार करण्याची शक्ती चांगली प्राप्त हो. आणि या निमित्तानं आपल्याला काही वैचारिक मिळावं अशी काही सद्भक्तांची इच्छा होती. त्यांनी तो निरोप माझ्यापर्यंत पोहोचवला. आणि म्हणून मी काही विचार या ठिकाणी मांडण्याकरता प्रवृत्त झालो. आज महिन्यापासून मी माझ्या संत कुटिया, माझ्या गावामध्येच माझं
एक जंगलामध्ये असलेली कुटिया आहे, त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी आम्ही या ठिकाणी आत्मचिंतन करतोय, अभ्यासही करतोय, चिंतनही करतोय. या विश्वामध्ये, विशेष करून भारतामध्ये, विशेष करून महाराष्ट्रामध्ये सर्वांना प्रतिकार शक्ती, आरोग्य आणि चांगली ऊर्जा मिळावी म्हणून प्रभूला प्रार्थना करतो, ती तशी घडावी. सर्वे वै सुखिना संतु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.